नमस्कार. माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की तरुणांमध्ये किडनीच्या समस्या का वाढत आहेत? आपल्याला या समस्या जास्त का दिसत आहेत? त्यांना डायलिसिस का करावं लागतंय? डॉक्टर त्यांना इतक्या लवकर ट्रान्सप्लांटसाठी का सांगत आहेत? त्यांच्या शरीरात असं काय घडतंय जे आधी होत नव्हतं? कारण किडनीच्या तक्रारी आता जास्त ऐकू येत आहेत. जर मी 10 वर्ष मागे गेलो, 20 वर्ष मागे गेलो, तर आपल्याला क्वचितच ऐकायला मिळालं असतं की कोणाची किडनी खराब होत आहे. म्हणजेच काहीतरी वेगळं घडतंय. आपल्या आजूबाजूला जे काही आपल्या शरीरावर, आपल्या किडनीवर परिणाम करतंय, तेव्हा जेव्हा पेशंट येतो, जेव्हा आपण पेशंटशी बोलतो, तेव्हा आपण त्याची हिस्ट्री घेतो, की ठीक आहे, तुमचं बीपी वाढलंय तर का वाढलं? शुगर वाढली तर का वाढली? असं काय केलं होतं? कारण जर एखाद्या 20 वर्षांच्या किंवा 30 वर्षांच्या मुलाला बीपीची समस्या दिसत असेल, तर ते खूपच दुर्मिळ आहे. दुर्मिळ का आहे? कारण या वयात बीपीच्या समस्या सहसा दिसत नाहीत. पण आधी बीपी वाढतं. बीपी वाढल्यामुळे किडनीला नुकसान होतं आणि मग किडनी फेल व्हायला सुरुवात होते. जर कुणालाही डायबिटीस आहे, समजून येतंय की त्याचं वय 50 वर्ष आहे, 60 वर्ष आहे. 50 ते 60 वर्षानंतर कुणाला डायबिटीस होते आणि किडनी खराब व्हायला पुढची 20 वर्ष जातात. त्यामुळे पेशंटचं वय 70, 80, 90 झालेलं असतं. म्हणजे तो आपली कमाल आयुष्य गाठलेला असतो. पण आता जे पेशंट्स येत आहेत त्यांचं वय असतं 40. आता 40 मध्ये 40च्या आधीच तुम्हाला डायबिटीस झाली आणि 40 पर्यंत येईपर्यंत किंवा डायबिटीसमुळे किडनी खराब होत आहे. ही काही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला आतून हलवून टाकते. ओके यार, हे होतंय तरी का? असं काय घडतंय की आपण हे थांबवू शकत नाही का? जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आपण 1000-2000 पेशंट्स पाहतो, तेव्हा कुठे खरी परिस्थिती कळायला लागते की नेमकं काय चाललंय. आपण आपली खाण्यापिण्याची पद्धत चुकीची केली आहे, आपण झोपण्याची पद्धत चुकीची केली आहे, आपला संपूर्ण जीवनशैली बदलून टाकली आहे. यामुळे आपलं शरीर आता त्याला प्रतिसाद देत आहे. जर जर आपण रोज सकाळी उठून व्यायाम केला तर काय होईल? व्यायाम केल्याने शरीरात उष्णता निर्माण होईल आणि काय बाहेर पडेल? घाम येईल. घाम येईल, त्यातून मिकॅनिक, खनिजे बाहेर पडतील, मीठ बाहेर पडेल. शरीरात मीठ कमी झालं तर काय होईल? बीपीचं काय होईल? फॉल करेल. फॉल करायचा अर्थ असा नाही की तो नॉर्मलच्या खाली गेला. फॉल करायचा अर्थ असा आहे की तो नॉर्मल लिमिट्समध्ये राहील. आता आपण उठतो, एसी मधून झोपून उठतो आणि पूर्ण दिवस एसी मध्ये बसून राहतो. घाम फारसा येत नाही आणि याचा परिणाम असा दिसतो की शरीरात जे टॉक्सिक वेस्ट आहे ते साठायला लागतं. मीठ बाहेर न पडल्यामुळे, घाम न आल्यामुळे आपला बीपी वाढायला लागतो. कारण पूर्ण दिवस आपण बसून चिप्स खात असतो. पापड असो किंवा दुसऱ्या कुठल्यातरी स्वरूपात किंवा मग काहीतरी मसालेदार पदार्थ खात असतो. म्हणून शरीरात जे मीठ आहे ते साठायला लागतं, बीपी वाढायला लागतो आणि याचा परिणाम असा दिसतो की बीपी वाढला आणि बीपी वाढल्यामुळे किडनीचं आणखी नुकसान व्हायला लागतं. आता याच कारणामुळे आपल्याला डायबिटीस देखील दिसते. कारण काही लोक जास्त मीठ खात असतात, काही लोकांना गोड खूप आवडतं, त्यांना मिठाया खूप आवडतात, त्यांना गोड गोड सरबतं खूप आवडतात. प्रत्येक गोष्टीत ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात साखर टाकून खातात किंवा पितात. त्यामुळे काय होतं, त्यांच्यात लवकर डायबिटीस दिसायला लागते. काय तो कोल्ड्रिंक पितोय, काय तो ज्यूस पितोय, पण त्यात साखरेचं प्रमाण जास्त आहे. आता दिवसभर ऑफिसमध्ये बसून जर तुम्ही ज्यूस आणि कोल्ड्रिंक्स पित असाल, तर याचा वाईट परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर होईल. सर्वात आधी आपल्या पॅनक्रियाजवर परिणाम होतो. ते म्हणतात, "आता मी इन्सुलिन बनवत नाही, तू दुसरीकडे जाऊन काहीतरी व्यवस्था कर." आणि मग डायबिटीज होते. आता या डायबिटीजमुळे पेशंट म्हणतो, "माझं वय तर फक्त 30 ते 40 वर्ष आहे. मी आत्ताच इन्सुलिन का घेऊ?" बरोबर ना? तो आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही आणि मग ते किडनी फेलियरमध्ये रूपांतरित होतं. हे मोठे-मोठे कारणं आहेत, ज्यामुळे एखाद्या तरुण व्यक्तीमध्ये आपल्याला किडनी फेलियर दिसून येतं, जिथे चूक स्वतःचीच असते. म्हणजे काही आजार असे असतात, जिथे माणसाचं काही चालत नाही. किडनी फेलियरमध्येही असं होतं. पण काही आजार असे असतात, जे आपण स्वतः मिळवतो. आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे, उठण्या-बसण्याच्या सवयींमुळे ते आपल्याला होतं. हे अॅक्वायर्ड म्हणजेच मिळवलेले आजार आहेत. जर तुम्ही रात्री पूर्णपणे जागत असाल, म्हणजे संपूर्ण रात्र जागत असाल, तुम्ही व्हिडिओ गेम खेळता का? Netflix पाहता का? 2-3 तास झोपता आणि दुसऱ्या दिवशी कामावर पोहोचता, तर किडनी खराब होऊ शकते. कारण तुमच्या शरीराला विश्रांती मिळाली नाही. तुमचा बीपी अचानक वाढेल आणि त्यामुळे किडनी खराब होईल. आता काही मुले असतात, जी मेडिकलची तयारी करत असतात किंवा कोणत्यातरी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात, खूप अभ्यास करत असतात. त्यांचा संपूर्ण मिशनच असतो, की त्यांनी तो परीक्षा पास करायचाच आहे. परीक्षा पास होईल किंवा नाही, पण त्याचा परिणाम किडनीवर नक्कीच होतो. का? कारण तुम्ही रात्रभर जागून राहिलात, पूर्ण रात्र अभ्यास केला, तणावाचं पातळी खूप जास्त होतं, शरीराला तुम्ही विश्रांती दिली नाही, मानसिक आधार घेतला नाही. कित्येक वर्षांपासून तुम्ही सतत तुमच्या शरीराला मर्यादेच्या काठावर ढकलत आहात. शरीरानं हार मानली. शरीरात काही असे बदल झाले, की बीपी वाढलं, डायबिटीज झाला, कारण दिवसभर तुम्ही बसूनच होतात.
त्यामुळे इथेही आपल्याला किडनी फेल होताना दिसते. तर हे झाले मोठ्या प्रमाणावर. आता आपल्याला किडनीची समस्या लहान मुलांमध्येही दिसते, पण तिथे कारण बीपी किंवा शुगर नसतं. तिथे बहुतेक वेळा दिसतं ते म्हणजे ॲलोपॅथिक औषधांचा गैरवापर. आता होतं असं की लहान मूल आहे, त्याला खोकला झाला, डॉक्टरकडे गेले, डॉक्टरनी लिहिलं की या मुलाला 5 दिवस ही औषधं द्या. 5 दिवसांनी खोकला बरा झाला, डॉक्टरने फी घेतली ₹1000. पुढच्या वेळी जेव्हा खोकला होतो ना, तेव्हा आई डॉक्टरकडे जात नाही. ती ₹1000 वाचवायच्या नादात, की डॉक्टरनी ₹1000 घेऊन फक्त ₹50 ची औषधं लिहिली. ती काय करते? ती पुन्हा तीच ₹50 ची औषधं मुलाला देते, पण ती हे विसरते, की हा खोकला गेल्या आठवड्यातही होता. 4-5 दिवसांत बरं झालं होतं, पुन्हा झालाय. तीच औषधं पुन्हा देतीये. काही औषधं अशी आहेत, जी आपल्या किडनीला नुकसान करतात आणि त्यात कफ सिरपही असतात. म्हणून जर आपण कफ सिरपचा जास्त वापर केला, विशेषतः लहान मुलांमध्ये, तर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. विभागात आम्ही नुकतेच काही केसेस पाहिले आहेत, जिथे तुम्हाला माहिती आहेच, कफ सिरपमुळे अनेक मुलांचे मृत्यूही झाले आहेत. त्यामुळे लहान मुलांमध्ये जेव्हा किडनी फेल होते, त्यामागे कारण बहुतेक वेळा औषधं असतात. आणि ती औषधं म्हणजे तुमचे पेन किलर्स, अँटीबायोटिक्स, कफ सिरप्स हे जास्त प्रमाणात दिसतात. म्हणून लहान मुलांमध्ये मी नेहमीच सुचवतो, की जर अशी काही आजारपणं आहेत, जिथे मुलाला नुकसान होणार नाही आणि ती आपोआप बरी होणारी असतात, जसं की अशा वेळी तुम्ही होमिओपॅथिक औषधं वापरून पहा, कारण ती सर्वात जास्त सुरक्षित असतात. लहान मुलांसाठी ती घेणंही सोपं असतं. बरं, ते 4-5 दिवसात आपोआप बरे होणारच आहे. त्यामुळे जर काही द्यायचं असेल तर होमिओपॅथिक औषधांनी सुरुवात करा. मी आयुर्वेदाचा डॉक्टर आहे, तरीही मी सांगतोय की होमिओपॅथिक औषधं द्या, कारण ती मुलांसाठी जास्त योग्य असतात. जर मुलगा मोठा असेल तर तुम्ही आयुर्वेदिक औषधं सुरू करू शकता. पण मुलगा लहान असेल, 5-6 वर्षांचा किंवा त्याहून लहान असेल, म्हणून लहान मुलांसाठी होमिओपॅथिक औषधांनाच प्राधान्य द्या. आता आपण मोठे झाल्यावर, म्हणजे पूर्ण शरीर विकसित झाल्यावर, साधारणपणे 18 ते 19 वर्षानंतर जर तुम्ही ॲलोपॅथिक औषधं घेतलीत, तर शरीर थोडं मजबूत झालेलं असतं. त्या वयात जर तुम्ही ती औषधं वापरलीत, तर नुकसान कमी होईल. हीच मुख्य कारणं आहेत, ज्यामुळे आपल्याला किडनीच्या समस्या लहान मुलांमध्ये, लहान वयात किंवा तरुणांमध्ये दिसून येतात. आपण या सगळ्या गोष्टींमध्ये बदल केला, तर आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला किडनीच्या त्रासापासून वाचवू शकतो. म्हणून मला आशा आहे, की या व्हिडिओमधून तुम्हाला बरंच काही समजलं असेल. तरीही मनात काही शंका राहिल्या असतील, तर डॉक्टरांची संपूर्ण टीम आहे. त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. याच सोबत मी आता पुढे निघतो. भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.